नमस्कार. इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन हा थेरम आपण बघितलाय. त्यानंतर मागच्या व्हिडिओमध्ये त्याची एक करोलरी बघितली f'(x)/f(x) ची. आता ही सेकंड करोलरी आहे, सेकंड स्टेटमेंट आहे. काय स्टेटमेंट आहे ते बघूया. सबस्टिट्यूशनने सॉल्व करायचं आहे आणि अगदी सिंपल आहे. एकदा सबस्टिट्यूशन असलं की 2-3 स्टेपमध्ये आपलं हे सॉल्व होणार आहे. सो स्टेटमेंट इज इंटिग्रेशन ऑफ f(x)n into f'(x) dx is equal to f(x)n+1/n+1 plus c for n not equal to -1. हे महत्वाचं आहे. इथे n is equal to -1 असेल तर ही करोलरी की हे स्टेटमेंट अप्लाय होत नाही. ओनली फॉर n नॉट इक्वल टू -1. सो नॉट इक्वल टू -1 साठी हे स्टेटमेंट कसं प्रूव्ह करायचं ते बघूया. पुन्हा सबस्टिट्यूशन मेथडच अप्लाय करणार आहोत. सबस्टिट्यूशन करायची आणि हे स्टेटमेंट आपण प्रूव्ह करणार. सो LHS कन्सिडर करूया. LHS इज दिस. सो पहिले सबस्टिट्यूट करू. सबस्टिट्यूट f(x) इज इक्वल टू t. f(x) इज इक्वल टू t केलं की f'(x) ची व्हॅल्यू आपल्याला काढायला लागेल. सो f'(x) dx इज इक्वल टू dt येणार. सो हे सगळं जे आहे ते dt ने आपण रिप्लेस करू शकतो. याचा लॉजिक माहिती आहे ना तुम्हाला, कारण विथ रिस्पेक्ट टू आपण t घेतोय. त्यामुळे ऍक्च्युअली काय होतं की f(x) इज इक्वल टू t म्हणजे f'(x) इंटू dx/dt इज इक्वल टू 1 असं ते आन्सर आलेलं असतं. पण आपल्याला या सगळ्या स्टेटमेंटला dt ने रिप्लेस करून dt आणायचं असतं इंटिग्रेशन मध्ये, म्हणून आपण ते राईट साइडला ते सगळं आता माहिती आहे तुम्हाला. सो f'(x) dx इज इक्वल टू dt तुम्ही रिप्लेस करू शकता. सो हे इंटिग्रेशन काय आहे. देयरफॉर इंटिग्रेशन ऑफ f(x) whole raised to n f'(x) dx can be written as integration of f(x) means t झाले. सो t raised to n dt एवढंच राहील. पण t raised to n dt चा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. x raised to n चा फॉर्म्युला. त्या फॉर्म्युल्यात काय आहे. फॉर्म्युला कसा आहे तो x raised to n means t raised to n+1 upon n+1 plus c एवढाच फॉर्म्युला आहे. पण t मध्ये आन्सर ठेवत नाही आपण, x मध्ये आणतो. सो t रिप्लेस करायचा f(x) ने. दॅट इम्प्लाइज t च्या इथे f(x) raised to n+1 upon this n+1 and plus c. अर्थात हे कशासाठी तर n नॉट इक्वल टू -1 साठी हे स्टेटमेंट प्रूव्ह झालं. सो LHS ही LHS होती इज इक्वल टू RHS मिळालं. त्यामुळे हे स्टेटमेंट प्रूव्ह झालं. हे आपण कुठेही एक्झाम्पल सॉल्व करताना अप्लाय करू शकतो. आधी सगळ्यात पहिलं म्हणजे f'(x)/f(x) आहे का चेक करायचं. ते नसेल तर ह्या स्टेटमेंट मध्ये ते ऍडजस्ट काही होतंय का चेक करायचं. म्हणजे फंक्शन पाहिजे रेस टू n असेल आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह पाहिजे मल्टिप्लिकेशन मध्ये, तर ते ऍडजस्ट होतं. मग तुम्ही हे आन्सर तिथे लिहू शकता. आता जी करोलरी बघितली त्याचं एक छोटंसं एक्झाम्पल सॉल्व करून बघूया आपण. इंटिग्रेशन ऑफ tan इनवर्स x raised to 5 upon 1 plus x² dx. बघितलं तर u/v रूल आहे. म्हटलं तसं पहिल्यांदा f'(x)/f(x) ऍडजस्ट होतोय का चेक करायचं. पण इथे बघितलं तर tan इनवर्स इंटिग्रेशन काय सॉरी डेरिव्हेटिव्ह काय असतं 1/1 plus x². सो tan इनवर्स जे आहे ते डिनॉमिनेटर मध्ये नाही, म्हणजे f(x) डिनॉमिनेटर मध्ये लागतं f'(x)/f(x) ला. त्यामुळे तो रूल इथे अप्लाय करणं शक्य नाही. आता जी करोलरी झाली तो रूल अप्लाय करता येते का थोडं चेक करूया. तर लिहिताना आपण हे u/v आहे त्याचं u into v टाईप पण आपण लिहू शकतो ना. सो विच इज इक्वल टू थोडंसं लिहिताना आपण असं लिहिणार की tan इनवर्स x raised to 5 into 1/1 plus x² into dx. कुठे काही चुकीचं लिहिलं नाही आपण. जो डिनॉमिनेटर होता तो थोडासा बाजूला आपण 1/1 plus x² टाईप मध्ये लिहिलं. आता हे सेपरेट केल्यावर लक्षात येईल तुमच्या की हे जे फंक्शन आहे tan इनवर्स x या फंक्शनचं हे सगळं डेरिव्हेटिव्ह आहे का बघायचं. 1/1 plus x² हे डेरिव्हेटिव्ह असेल तर आपल्याला ही करोलरी यूज करता येईल. म्हणजे हे f(x) पाहिजे आणि हे इथे f'(x) असायला पाहिजे, तर तुमचं जे सगळं ऍडजस्ट होतं. आणि मग रेस टू n आहे ते n नॉट इक्वल टू -1 आहे ना, एकदा चेक करायचं. n इज 5 सो नॉट इक्वल टू -1. त्यामुळे ह्या करोलरी प्रमाणे हे सॉल्व करता येईल. त्यामुळे बघताना फंक्शन एकदम कॉम्प्लिकेटेड वाटतं, पण ह्या करोलरीचा उपयोग झाल्यामुळे आपण लगेच एक दोन स्टेपमध्ये ते सॉल्व करू शकतो. सो विच इज इक्वल टू हे काय झालं मग इंटिग्रेशन ऑफ f(x) raised to n into f'(x) dx या फॉर्म मध्ये आले. सो इथे f(x) काय आहे हियर f(x) इज इक्वल टू
tan इनवर्स एक्स अँड एफ डॅश एक्स इज इक्वल टू काय असतं tan इनवर्सचं 1 प्लस एक्स स्क्वेअर. सो एफ एक्स आणि एफ डॅश एक्स ह्या फॉर्म्युल्यामध्ये हे बसतंय, त्यामुळे आपण इथे डायरेक्ट त्याचा आन्सर लिहू शकतो. देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ tan इनवर्स एक्स रेज टू 5 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx इज इक्वल टू ह्या फॉर्म्युल्यामध्ये बसला याचा आन्सर काय असतं एफ एक्स रेज टू एन प्लस 1. एफ एक्स काय आहे tan इनवर्स एक्स. सो tan इनवर्स एक्स रेज टू एन प्लस 1 म्हणजे 5 प्लस 1 अपॉन 5 प्लस 1 अपॉन 5 प्लस 1 प्लस सी फक्त. सो प्लस सी म्हणजे काय आलं ते दॅट इम्प्लाइज tan इनवर्स एक्स रेज टू 6 अपॉन 6 प्लस सी. एवढंच त्याचा आन्सर आहे. वाटताना कॉम्प्लिकेटेड वाटलं एक्झाम्पल, पण हा रूल अप्लाय केल्यामुळे अगदी 1-2 स्टेपमध्ये त्याचा आन्सर आलेला आहे. सो ह्या काही करोलरीज तुम्हाला इंटिग्रेशन सॉल्व करताना अप्लाय करता येतात, पण ते एक्झॅक्टली त्यासारखं ॲडजस्ट झालं पाहिजे. करोलरीमध्ये जे स्टेटमेंट आहे त्यासारखं एक्झॅक्टली ॲडजस्ट झालं की तुम्ही त्याचं आन्सर पटकन काढू शकता.